नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून OPS योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा नव्याने लागू करावी अशी मागणी त्यांनी जोर लावून धरली आहे। यासाठी संपूर्ण देशात संबंधित नोकरदार वर्गाच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे। आपल्या राज्यात देखील यासाठी आंदोलन झाले होते। मार्च महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुद्धा सुरुवात केली होती, मात्र त्यावेळी शासनाने एका 3 सदस्य समितीची स्थापना केली। तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। मग काय, कर्मचाऱ्यांनी हा संप मोडीत काढला। दरम्यान राज्य शासनाने स्थापित केलेल्या समितीचा अहवाल आता शासन दरबारी जमा झाला आहे, मात्र याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही। विशेष म्हणजे केंद्र शासन दरबारी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर सरकारी कर्मचाऱ्यांची सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका समितीची स्थापना करण्यात आली आहे। दरम्यान आता या समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही, की नवीन पेन्शन योजनेत काही बदल होणार हे ठरवले जाणार आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू होणार नाही, पण नवीन पेन्शन योजनेमध्ये बदल केला जाणार आहे। NPS मध्ये बदल करून त्यांना त्यांच्या अंतिम पगाराचे किमान 40 ते 25% निवृत्ती वेतन मिळू शकते। केंद्र सरकारने मम्मी देखो मेरा न्यू फोन। पहले दरवाजा खोल दे, कबाड़ी वाली होगी। कबाड़ी वाली? पर ये सनग्लासेस, इयररिंग, बैग, सैंडल्स ये सब तो मेरे हैं। है नहीं थे, टूट गए तो तूने तो फेंक दिए और मैंने चिपका लिए। ओह नो! ओ यस। फेंको नहीं, जोड़ो फेविक्विक। नवीन वर्षात राष्ट्रीय पेन्शन योजनेत सुधारणा ही करू शकते। एका उच्चस्तरीय समितीने याची शिफारस केली होती। मीडिया रिपोर्टनुसार या प्रकरणाशी संबंधित 2 लोकांनी सांगितले की सध्या या प्रकरणाचा विचार केला जात आहे। सरकार नॅशनल पेन्शन स्कीममध्ये काही बदल करू शकते। सुधारित पेन्शन योजना बाजार परताव्याशी जोडली जाईल, परंतु कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या किमान 40% रक्कम देण्याच्या प्रणालीवर सरकार काम करू शकते। अहवालानुसार अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकार मूळ रक्कम निश्चित करू शकते। याचा अर्थ असा आहे की जर पेमेंट मूळ रकमेपेक्षा कमी असेल तर पेन्शनमधील कमतरता भरून काढण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागेल। सध्या कर्मचारी सरासरी 36% ते 38% इतका परतावा मिळवत आहेत। निश्चितच नवीन पेन्शन योजनेत हा बदल झाला तर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे। त्यामुळे आता या मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेते आणि कर्मचाऱ्यांकडून कसे रिॲक्शन केले जाईल हे विशेष पाहण्यासारखे आहे। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।